मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकांची एकच तक्रार असते, माझी त्वचा खूप काळी पडली आहे, चेहरा निस्तेज दिसतो, हात-पायांचा रंग बदललेला आहे, सन टॅनमुळे आत्मविश्वास कमी झाला आहे. तुम्हालाही असा अनुभव येतो का? कधी विचार केला आहे का की उन्हाळ्यात त्वचा काळी का पडते? सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी आवश्यक असतानाही तो त्वचेचे नुकसान कसा करतो? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महागडे क्रीम, फेशियल किंवा ट्रीटमेंट न करता त्वचेचे संरक्षण कसे करावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, उन्हाळ्यात त्वचा काळी का पडते, सन टॅन म्हणजे नेमकं काय, त्वचेवर सूर्यप्रकाशाचे कोणते दुष्परिणाम होतात आणि त्वचा सुरक्षित, चमकदार व निरोगी ठेवण्यासाठी 8 सोपे आणि प्रभावी उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे एक नैसर्गिक रंगद्रव्य असते. हे मेलॅनिन आपल्या त्वचेचा रंग ठरवते. जेव्हा आपण जास्त वेळ उन्हात राहतो तेव्हा सूर्यापासून येणारे UV रेज त्वचेवर परिणाम करतात. या किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शरीर जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार करते. परिणाम, त्वचा पूर्वीपेक्षा गडद दिसू लागते. यालाच आपण सन टॅन म्हणतो. म्हणजेच त्वचा काळी पडणे हा रोग नसून शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे. परंतु दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्वचा खराब होऊ शकते. उन्हामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम, त्वचा काळी पडणे, त्वचा कोरडी होणे, सुरकुत्या वाढणे, चेहऱ्यावर डाग येणे, त्वचेची चमक कमी होणे, अकाली वृद्धत्व, त्वचेची जळजळ, काही प्रकरणांमध्ये त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढणे. म्हणूनच उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी 8 सोपे उपाय. उपाय क्रमांक 1, सनस्क्रीनचा वापर करा. मित्रांनो, त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन त्वचेला UV किरणांपासून वाचवते. बाहेर जाण्याच्या 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. SPF 30 किंवा SPF 50 असलेले सनस्क्रीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते. फक्त चेहऱ्यावरच नाही, हात, मान, कान आणि पायावरही सनस्क्रीन लावा. अनेक लोक फक्त एकदाच सनस्क्रीन लावतात, परंतु जास्त वेळ बाहेर असाल तर दर 2 ते 3 तासांनी पुन्हा लावा. उपाय क्रमांक 2, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळा. मित्रांनो, सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सूर्यप्रकाश सर्वात तीव्र असतो. या काळात UV रेज खूप जास्त प्रमाणात असतात. शक्य असल्यास या वेळेत बाहेर जाणे टाळा. जर बाहेर जाणे आवश्यक असेल तर पूर्ण संरक्षण घेऊनच जा. ही छोटी सवय त्वचेचे मोठे नुकसान टाळू शकते. उपाय क्रमांक 3, शरीरात पाण्याची कमतरता कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. जेव्हा शरीर डिहायड्रेट होते तेव्हा त्वचा कोरडी, निस्तेज आणि थकलेली दिसू लागते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. याशिवाय नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी, फळाचे नैसर्गिक रस यांचा आहारात समावेश करा. हायड्रेटेड शरीर म्हणजे निरोगी त्वचा. उपाय क्रमांक 4, शरीर झाकणारे कपडे वापरा. मित्रांनो, उन्हाळ्यात अनेक लोक हलके कपडे घालतात, पण शक्य तितके शरीर झाकले जाईल असे कपडे घालणे फायदेशीर असते. पूर्ण बाह्यांचे कपडे, कॉटनचे कपडे, टोपी, सनग्लासेस यांचा वापर करा. यामुळे सूर्यकिरणांचा थेट संपर्क कमी होतो आणि त्वचेचे संरक्षण होते. उपाय क्रमांक 5, अँटीऑक्सिडंट युक्त आहार घ्या. मित्रांनो, सुंदर त्वचेचा संबंध फक्त क्रीमशी नसतो तर आहाराशीही असतो. उन्हाळ्यात भरपूर खा. संत्री, लिंबू, आंबा, टरबूज, काकडी, गाजर, टोमॅटो यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला आतून संरक्षण देतात. उपाय क्रमांक 6, चेहरा वारंवार धुवा. मित्रांनो, उन्हाळ्यात धूळ, घाम आणि तेलकटपणा वाढतो. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात. दिवसातून 2 ते 3 वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा. माइल्ड फेस वॉश वापरा. खूप जास्त साबण वापरू नका, कारण त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. स्वच्छ त्वचा म्हणजे निरोगी त्वचा. उपाय क्रमांक 7, पुरेशी झोप घ्या. मित्रांनो, अनेकांना वाटते झोपेचा त्वचेशी काही संबंध नाही, पण हे चुकीचे आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर त्वचेची दुरुस्ती करत असते. झोप कमी झाली तर डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सुरकुत्या हे सर्व वाढू शकते. रोज 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.
उपाय क्रमांक 8, घरगुती नैसर्गिक उपायांचा वापर करा. मित्रांनो, काही सोपे नैसर्गिक उपाय त्वचेला ताजेतवाने ठेवू शकतात. काकडीचा रस, दही, गुलाब पाणी, मध यांचा मर्यादित वापर करता येतो. हे त्वचेला थंडावा देतात, परंतु कोणतीही ॲलर्जी असल्यास आधी चाचणी करून घ्या. मित्रांनो, उन्हाळ्यात अनेक लोक काही चुका करतात ज्यामुळे त्वचेचे नुकसान वाढते. खूप गरम पाण्याने चेहरा धुणे, सनस्क्रीन न वापरणे, कमी पाणी पिणे, सतत उन्हात राहणे, निकृष्ट दर्जाची कॉस्मेटिक्स वापरणे, रात्री मेकअप न काढणे या सवयी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर कशी ठेवावी? मित्रांनो, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महागडी उत्पादने आवश्यक नाहीत, तर आवश्यक आहे योग्य आहार, योग्य झोप, योग्य पाण्याचे सेवन, योग्य संरक्षण आणि नियमित काळजी. जे लोक या सवयी पाळतात त्यांची त्वचा अधिक काळ निरोगी राहते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. काहींची त्वचा लवकर टॅन होते, काहींची कमी. म्हणून इतरांशी तुलना करू नका. आपल्या त्वचेची गरज समजून घ्या आणि तिची योग्य काळजी घ्या. मित्रांनो, उन्हाळ्यात त्वचा काळी पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु योग्य काळजी घेतल्यास आपण त्वचेचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. आपण जाणून घेतलं त्वचा काळी का पडते, सनटॅन म्हणजे काय, सूर्यप्रकाशाचे दुष्परिणाम, त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी 8 सोपे उपाय, काही गोष्टी टाळायच्या चुका, हे आपण बघितलं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करता. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या माहितीसह.